चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. राजीनामा देण्यास ममता दीदींचा नकार. पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. यात भाजपने दणदणीत विजय मिळवला. आता तृणमूल काँग्रेसच्या मोठ्या पराभवानंतर ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी म्हटले की आम्ही निवडणूक हरलो नाही, आम्हाला हरवण्यात आले आहे. भाजपाने निवडणूक आयोगाचा वापर करून विजय मिळवला आहे. तसेच पुढे बोलताना त्यांनी आपण राजीनामा देणार नाही असे ठणकावले आहे. याबाबत आता निवडणूक आयोगावर आरोप करताना ममता यांनी म्हटलं की आमची लढाई भाजपाशी नव्हती तर निवडणूक आयोगाशी होती. माझ्या आयुष्यात मी असा निवडणूक प्रकार कधीच पाहिला नाही. 2004 नंतर इतका अत्याचार मी पाहिलेला नाही. निवडणूक आयोग हा मुख्य खलनायक आहे. SIRमुळे 90 लाख मतं काढून टाकली गेली. भाजपाने 100 जागांची लूट केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी मिळून आम्हाला हरवले. भाजपाने प्रत्येक प्रकारचा डावपेच वापरून आम्हाला पराभूत केले आहे. भाजपा कार्यकर्त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांवर मारहाण केली आहे. त्यानंतर आता माझ्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सावलीची भेट. वाढत्या तापमानाच्या पाऱ्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. अशावेळी वाहनधारकांना दिलासा देण्यासाठी मनपा प्रशासन तसेच जिल्हा प्रशासनाने एक पाऊल उचलले आहे. राणी चन्नम्मा चौकात सिग्नलला थांबणाऱ्या प्रवाशांसाठी उन्हाचा तडाखा बसू नये याकरिता कूलिंग शेडची उभारणी करण्यात आली आहे. या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. जिल्हा प्रशासनाच्या या पुढाकारामुळे आता इथून जाणाऱ्या दुचाकीस्वारांना सावलीची भेट मिळत आहे. हा उपक्रम सध्या सोशल मीडियावर कौतुकाचा विषय ठरला आहे. शहर परिसरात अंगारकी संकष्टी भक्तिभावाने साजरी. बेळगाव शहर आणि परिसरात अंगारकी संकष्टी चतुर्थी भक्तिभावाने साजरी करण्यात आली. यावर्षी आलेल्या दुर्मिळ योगावर वर्षातील दुसरी अंगारकी संकष्टी साजरी करण्यासाठी भक्तांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसून येत होता. पहाटेपासूनच गणेश मंदिरामध्ये भक्तांच्या गर्दीच्या रांगा लागल्या होत्या. भक्तगण दर्शनासाठी उत्सुक होते. दिवसभर उपवास करून त्यानंतर रात्री चंद्रोदय झाल्यानंतर उपवास सोडण्याचा संकल्प करण्यात आला होता. त्यामुळे दिवसभर साबुदाणा आणि फलाहार यावर भक्तांचा भर दिसून आला. शहर आणि उपनगरांमध्ये विविध ठिकाणी असलेल्या जागृत गणेश देवस्थानांमध्ये दिवसभर पूजा आणि अभिषेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महिलांचा सहभाग विशेष होता. वळिवाच्या तडाख्याने तालुक्याची त्रेधार. बेळगाव शहर आणि तालुका परिसरात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. मंगळवारी दुपारी झालेल्या वादळी आणि सोसाट्याच्या वाऱ्याच्या पावसाने जोरदार धुमाकूळ घातल्याने मोठे नुकसान झाले. विशेषतः येळ्ळूरमध्ये मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले. विद्युत खांब तसेच अनेक झाडांची पडझड झाली आहे. यामध्ये मोठे नुकसान झाले. शहराच्या अनेक ठिकाणी पाणी साचून मोठे नुकसान झाले. यामध्ये नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागला. अनेक ठिकाणी पाणी साचून पाण्याची तळी वाहताना दिसून आले. यामुळे नागरिकांचे दैनंदिन व्यवहार ठप्प झाले. मंगळवारी बाजारपेठ बंद होती. मात्र तरी देखील बाजारात आलेल्या नागरिकांना संकटांचा सामना करावा लागला. पावसाच्या अखंड माऱ्यामध्ये नागरिकांची धावपळ सुरू असल्याचे दृश्य शहर आणि परिसरात दिसून आले. श्री कपिलेश्वर तलावाच्या संदर्भात प्रादेशिक आयुक्तांना निवेदन. बेळगाव शहरातील कपिलतीर्थ तलावाच्या ठिकाणी भिंत कोसळून 2 बालकांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेची गांभीर्याने दखल घेऊन प्रशासनाने सदर तलाव महापालिकेकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया तात्काळ पार पाडावी. तसेच संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी त्वरेने तलावाचा विकास साधावा अशी विनंती तलावाच्या जमिनीचे मालक, गोडसे परिवार आणि स्थानिक नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांसह प्रादेशिक आयुक्त KM जानकी यांच्याकडे केली आहे. या संदर्भातील निवेदन मंगळवारी प्रादेशिक आयुक्त KM जानकी यांना सादर करण्यात आले. तसेच त्यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
कपिल तीर्थ तलाव असलेल्या जमिनीचे मालक गोडसे परिवार आणि स्थानिक नागरिकांनी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाबागचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर केले। यावेळी शुभम शेळके यांच्यासह उपस्थित सदस्यांनी कपिल तीर्थ येथे घडलेल्या दुर्घटनेची माहिती प्रादेशिक आयुक्तांना दिली। तसेच या संदर्भात प्रादेशिक आयुक्त जानकी यांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले। या प्रसंगी शेळके यांच्या समवेत विकास कलगटगी, कपिल भोसले यांच्यासह गोडसे परिवार आणि कपिल तीर्थ तलाव परिसरातील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या संदर्भात माध्यमांशी बोलताना शुभम शेळके यांनी सांगितले की कपिलेश्वर तलावामध्ये जी दुर्दैवी घटना परवा घडली, कुणाच्या चुकीनं त्या 2 चिमुकल्यांचा जीव गेला हा प्रश्न प्रत्येकाला पडलेला आहे आणि याचसाठी ती जी खाजगी मालमत्ता म्हणून चर्चा ह्या गेल्या काही दिवसापासून चालू आहे, जी गोडसे फॅमिली आहे ज्यांच्या मालकीची ती जागा आहे असं सांगतात, ते स्थानिक नागरिकांनी त्या गोडसे परिवाराची लोक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी तर आली होती। जिल्हाधिकारी उपलब्ध नसल्यामुळे प्रादेशिक आयुक्त मॅडमना आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। मागच्या वेळेला हस्तांतराची प्रक्रिया रखडल्यामुळं त्या तलावाचं डेव्हलपमेंट थांबलं होतं। त्या तलावाला सुरक्षितपणे त्या तलावाचं नियोजन करण्यासाठी महापालिका आणि बेळगावचं प्रशासन असमर्थ ठरलं होतं। यावेळेला परत एकदा ती घटना घडलेली आहे आणि असं यापुढे घडू नये यासाठी लागेल ते सहकार्य गोडसे परिवार आणि स्थानिकांकडून करण्याची ग्वाही या ठिकाणी ते देत आहेत। भविष्यामध्ये अशी कुठली घटना घडू नये यासाठी जी रखडलेली प्रक्रिया आहे ती तात्काळ पूर्ण करावी आणि त्या तलावाला कायमस्वरूपी काहीतरी त्याचा तोडगा काढून भविष्यात अशा घटना घडू नये त्याची काळजी प्रशासनानं घ्यावी। विनाकारण हकनाक आजपर्यंत कितीतरी अपघात त्या ठिकाणी झालेले आहेत, आत्महत्या झालेल्या आहेत, त्याचा विचार प्रशासनानं कुठेतरी गांभीर्याने केला पाहिजे। कसल्याही प्रकारची कारवाई न करता दिवस ढकलायचं काम करून परत या चिमुकल्यांचा जीव कुणामुळे गेला तर हा प्रशासनामुळे गेला अशी आमची ठाम त्या ठिकाणी भूमिका आहे। स्थानिकांचं सहकार्य असून सुद्धा प्रशासन जर कमी पडत असेल तर याला जाब कुणाला विचारावा हा प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे। त्यामुळं कुणालाही या ठिकाणी जबाबदार न धरता प्रशासनानं ही जबाबदारी स्वीकारावी, लागेल ते सहकार्य स्थानिकांकडून आणि त्या जागेच्या मालकांकडून त्या ठिकाणी देण्याची त्यांनी ग्वाही दिलेली आहे। रखडलेली प्रक्रिया पूर्ण करावी आणि या तलावाला त्या ठिकाणी त्या तलावाचा तोडगा काढावा। त्या तलावामध्ये इतकं पाणी आहे, त्याला जर खऱ्या अर्थाने त्याचं योग्य विल्हेवाट लावली, तिथे एखादा चांगला फिल्टरेशन प्लांट बसवला तर शहराला पाणी पुरेल अशा पद्धतीचा झरा त्या ठिकाणी उपलब्ध होता। पण कसल्याही प्रकारचा विचार न करता त्यावेळेला सुद्धा कपिल भोसले यांनी सांगितल्याप्रमाणे एखादा प्लांट बसवण्याची प्रक्रिया सुरू झाली, पण ती मध्येच थांबली आणि तो प्लांट दुसरीकडे हलवण्यात आला होता। आता तरी याची गांभीर्यानं दखल घेऊन तिथं कायमस्वरूपी तोडगा काढून त्या स्थानिक नागरिकांच्या, पोरांच्या आणि तिथल्या लोकांच्या जीवाचा त्या ठिकाणी विचार प्रशासनानं करावा एवढी मी प्रामाणिक विनंती त्या ठिकाणी त्यांना करतो।